आज बीपी शुगर सगळ्यांना आहे बरोबर. बीपी शुगरची सुरुवात मेन म्हणजे आम्ही आंघोळ कशी करतो. कावळ्याची आंघोळ माहिती आहे का, 2 मिनिटातली, ती सगळेजण करतात. आंघोळीची पद्धत असते. आंघोळ करताना सगळ्यात आधी खाली पायावर पाणी ओतायचं. तोंडात पाणी घ्या, चूळ भरून थुंका, मग पायावर, सुरुवातीला पायावर पाणी ओतायचं, मग गुडघ्यांवर ओतायचं असतं, मग कोपरापासून पुढे हात धुवायचे असतात, कोपरापासून पुढे मग खांद्यावर आणि मग डोक्यावर पाणी ओतायचं असतं. आम्ही काय करतो, आम्ही डायरेक्ट बदा 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 बदा. याच्यामध्ये एकतर आपण रात्रीचं शांत झोपलेलं असतो, शरीर शांत असतं, आणि डोक्यावर डायरेक्ट पाणी घेतल्यामध्ये मग परत हृदयाचं पंपिंग फास्ट चालायला चालू होतं. मग बीपी शुगर आणि हे सगळे त्रास नंतर चालू होतात. व्यवस्थित प्रॉपर करा. तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवायच्या असतील. जेवणाची पण पद्धत आहे. जेवत असताना बायका पूर्वी कशा जेवायच्या, एका पायाची मांडीची घडी आणि एक पाय पोटाशी, बरोबर आहे. सकाळी जेवताना उजवा पाय पोटाशी आणि संध्याकाळी जेवत असताना डावा पाय पोटाशी. आणि पुरुष मंडळींनी मांडी घालूनच, कुठला पाय पोटाशी घ्यायचा नाहीये, पुरुषांनी मांडी घालून जेवायचंय. पचनक्रिया छान सुधारते, कुठलीही तक्रार राहणार नाही. आज आम्ही पळत पळत जेवतो, मांडी घालणं खूप लांब. आज आमच्या घरात डायनिंग टेबल्स आलेत. मी म्हणते डायनिंग टेबल्स आले, डायनिंग टेबलवरती पण नसतो. सकाळी मुलाची चपाती करत करत आई चहा चपाती खाते, आई चहा चपाती खाते आणि मुलालाही चहा चपाती देते. मुलांनाच काय, तुम्ही ही चहा चपाती खायची नसते बरं, याने डबल पित्त वाढतं, म्हणून मुलं शाळेत गेल्यावर चक्कर येऊन पडतात. चहा चपाती नाही, तुम्ही चपाती भाजी मुलाला डब्याला करताना तीच चपाती भाजी खायला द्यायची. 2 मिनिटातली मॅगी आता बंद करायची, नाही तर नाहीच. कशाला काहीतरी नको ते लाड करता. पूर्वी शिळी भाकरी, शिळी भाजी हा सगळा काला करून खायचो आम्ही, आणि आज आम्ही काय करतो, आज आमची आई 2 मिनिटातली मॅगी करून देते. कोण बिघडवतं मुलाचं आरोग्य, सगळ्यांना वाटतं हां माझ्या मुलाने एवढे मार्क पाडावे, माझ्या मुलाने अभ्यास करावा. माझ्या क्लिनिकला बरेच मुलं येतात, आया येतात मुलाला घेऊन, बुद्धीच चालत नाही हो, अभ्यास करतो खरं लक्षातच राहत नाही हो, ह्याला मेमरी शार्प व्हायचं औषध द्या. मुलांना प्रेग्नेंट असताना सुद्धा येतात, पोटातल्या बाळाला मेमरी शार्प व्हायचं औषध काय, ते शार्क माशाच्या गोळ्या वगैरे काय काय भानगड असते. असं तुमच्याकडे काय असेल तर द्या, कशाला पाहिजे काय. त्यापेक्षा गुळ शेंगदाणे खायला घाला, पेरू खायला द्या, याच्यामध्ये पण त्यांची स्मरणशक्ती वाढत असते. मुलांनी, मी म्हणते 100%, 90% नाही मिळवलं तरी चालतील, तुमचा मुलगा 100 वर्ष कसा जगेल याच्याकडे आयांनी बघितलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. आणि आम्ही काय म्हणतो, काठी घेऊन बसतो अभ्यासाला, बाजूचीने बघ किती मार्क पाडलेत, हे आमच्याकडे जास्त असतं. माझ्या बहिणीच्या मुलाने एवढे एवढे मार्क पाडलेत, तुला पडलेच पाहिजेत हे, आणि मग मुलं अजून डिप्रेशनमध्ये, अमुक तमुक. कशाला पाहिजे. मुलाचं आरोग्य जपा, मुलं अभ्यास करतील. तुमचं आरोग्य जपा, तुमच्या नवऱ्याचं आरोग्य जपा, मुलांचं आरोग्य जपा. हाच तर संसार आहे आणि हेच तर आरोग्य असतं. सगळ्यात मोठं मेडिसिन काय असतं माहितीये, काय माहितीये का कोणाला, तुमचं हसणं. जे मूग गिळून बसता ना तुम्ही, ते बंद करा. तुमचं हसणं हा सगळ्यात मोठा उपाय आहे. आणि मग म्हातारे झालो, बीपी शुगर आली की मग आम्ही काय करतो, ते गार्डन असतं माहितीये का, जिथे लाफिंग क्लब असतो, उगाच जाऊन हा 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 करून हसायचं. आयुष्यभर कधी हसत नाही, आणि बीपी शुगर लागलं, म्हातारं झालं, रिटायर झालं की मग हसायच्या क्लासला जातात. त्याला काय अर्थ आहे. त्यापेक्षा आत्ता तुम्ही आहात, आत्ता जीवन जगताय, तर आता हसत खेळत राहा. बीपी शुगरचा जर त्रास असेल, मी जेवणाची पद्धत सांगितली, अंघोळीची पद्धत सांगितली, त्याच्याहूनही पुढे शुगर असेल तर टोमॅटो घ्यायचा आहे, तो मधून कट करायचा आहे. सकाळी 1 टोमॅटो, संध्याकाळी 1 टोमॅटो कट करून तव्यावर थोडासा शेकायचा आहे, नॉर्मल गरम करा, आणि सकाळी 1 खायचा, संध्याकाळी 1 खायचा. बीपी असेल तर लसूण पाकळी, रोज 1 लसूण पाकळी कच्ची, तुम्ही जेवणात घातलेली नाही, 1 लसूण पाकळी सकाळी 1 खायची, संध्याकाळी 1 कच्ची लसूण पाकळी खा. बीपीचा त्रास असेल तो कमी होऊन हळूहळू तुमची गोळी कायमची बंद करायची. शुगर बीपी एकदा आयुष्याला लागले की लागले, कधी सुटत नाही, माहिती आहे ना. मरेपर्यंत घ्यायचं असतं. पांडुरंग चरणी नील होईपर्यंत बीपी शुगरची औषधं असतात. घ्यायची आहेत का आपल्याला. मी सांगितला साधा उपाय, टोमॅटोचा शुगरसाठी आणि लसूण पाकळी बीपीसाठी, हे करा, कुठलीही औषधं घ्यायची गरज नाही.
अजून एक आहे की हल्ली कॅन्सर खूप वाढतोय महिलांमध्ये, तर प्रायव्हेट पार्टला खूप कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढतंय. ते काहीतरी तंबाखू खा, हे खा. पुरुषांमध्ये तर त्याच्याही पेक्षा जास्त. कॅन्सरपासून वाचायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं हळद असते. हळदीची शेती असते माहिती आहे, ती नॅचरल हळद असते, म्हणजे नैसर्गिक हळद. हळदीची छोटीशी थोडी हळद घ्यायची, एक पाण्याचा थेंब टाकून छोटासा हरभऱ्याच्या टाळी एवढा छोटासा गोळा करायचा. एक गोळा खाऊन गरम पाण्यासोबत प्यायचा आहे. गरम पाणी पिऊन तो गोळा खाऊन टाकायचा. छोटासा हळदीचा, छोटासा हरभऱ्याच्या डाळी एवढा गोळा. रोज एक खावा. 21 दिवस करा. तुम्ही कॅन्सरपासून हळूहळू लांब होत आहे. वाटलं तर तुम्ही पुढे करा तुमच्या गरजेनुसार. कॅन्सरपासून वाचायचं असेल तर मी सांगितलेला हळदीचा छोटासा गोळा खायचा आहे. दुसरा म्हणजे किडनी. किडनीचा मात्र फार महाग आहे. कोण कोण करणार? महाग आहे, पण कोण कोण करणार? किडनी किती फेल होत चालत माहितीये का? किती? 2च असतात. पण किडनी फेल्युअरचं प्रमाण खूप वाढत चाललंय. जर तुम्ही करणार असाल तर मी सांगते हा, पण खूप महाग आहे. कोण कोण करणार? बाकीचे नाही, तरी पण सांगते, परवडला तर करा. 3 ग्लास पाणी घ्यायचंय आणि 1 कांदा घ्यायचा आहे. नाही परवडला तर माझ्याकडून घ्या कांदा. 3 ग्लास पाणी, 1 कांदा कट करा, पाण्यामध्ये टाका, कडक उकळवा, कडक 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 उकळवा. 1 ते 1.5 ग्लास त्या पाण्याचा करायचा आहे. आणि सकाळी कांदा असल्यामुळे सकाळी अनाशापोटी घेतलं तर त्याचा रिझल्ट चांगला असतो. हे पाणी जे आहे ते गाळून सकाळी अनाशापोटी प्या, 1 ते 1.5 ग्लास पाणी. त्याच्यामध्ये तुम्हाला किडनीचं जे काही किडनी फेल्युअर होत असाल, काही लक्षणं असतील तर ते हळूहळू कमी व्हायला चालू होईल. 4 दिवस केलं तर 3 महिने तुम्ही व्यवस्थित असताय. 6 दिवस केलं तर तुम्ही 6 महिने चांगलं असताय. आणि 15 दिवस केलं तर वर्षभर. काही अवघड होतं? छोटे छोटे उपाय असतात.